आपल्या लोकतीर्थ याच्या वर्षपूर्तीच्या या कार्यक्रमासाठी आज या कौटुंबिक, भावनिक आणि आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांना समर्पित असणाऱ्या या कार्यक्रमाला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे, राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आणि ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत विधानसभेत काम केलं, कॅबिनेटमध्ये एक सहकारी मंत्री म्हणून काम केलं, असे खास चंद्रपूरहून आजच्या समारंभासाठी आलेले आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, आपल्या कुटुंबातले एक सदस्य आणि राज्याचे ज्येष्ठ नेते, कोल्हापूर जिल्ह्याचे धडाडीचं नेतृत्व आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वेसर्वा, राज्याचे मंत्रिमंडळातले माजी मंत्री, माझे ज्येष्ठ बंधू, ज्यांचं सातत्याने मला माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मार्गदर्शन मिळतं, कदम साहेबांचे मानसपुत्र, काही बाबतीत असे आदरणीय आजचे दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, एक तरुण तडफदार नेते आणि ज्यांनी सांगली जिल्ह्यातील आपल्या लोकांचा आवाज हा लोकसभेमध्ये नुसतं उठवला नाही तर गेल्या एक वर्षभरात गाजवण्याचं काम केलं, असे आमचे बंधू सन्मान्य खासदार विशालजी पाटील, इथं उपस्थित असणारे आदरणीय आई विजयमाला कदम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच कुटुंबातील सदस्य, आदरणीय जयसिंग भाऊ, आदरणीय रघुनाथ काका, इथे उपस्थित असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य महेंद्र अप्पा लाड, जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष विक्रमदादा सावंत, आणि मी खरं क्षमा मागतो ज्यांचा नामोल्लेख मी आधी करायला हवा होता, ते आपल्या भारतीय विद्यापीठाचे सन्मान्य उपाध्यक्ष आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, माझे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजित बाबा मोहिते, इथे उपस्थित असणारे या कडेगाव तालुक्याचे नेते आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन व डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्मान्य शांताराम बापू कदम, इथे व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आजच्या समारंभाचं प्रास्ताविक केलं आणि आज या तालुक्यातून जिल्ह्यामध्ये सर्व सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असणारे भारतीय सहकारी बँकेचे संचालक श्री जितेश कदम, पुण्याचे नगरसेवक सन्मान्य चंदूशेठ कदम, समोर बसलेले सागर कदम, इथे बसलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी आता आमच्या कुटुंबातील इतर सदस्य आहेत
आणि ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते पलूस तालुक्यातले ज्येष्ठ नेते आदरणीय जे.के. बापू, ज्यांनी अनेक वर्ष साहेबांच्या सोबत साहेबांच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं आणि स्वीय सहाय्यक अशा काळात आणि परिस्थितीत केलं की ज्यावेळेस पतंगरावजी कदम साहेबांच्या राजकारणामध्ये पदार्पण होत होतं, सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती आणि तसं त्या काळात रस्ते, वाहन, दळणवळण ना मोबाईल होते, म्हणून एखाद्या स्वीय सहाय्यकावर किती ताण असेल हे कदाचित आपण आज सांगू शकत नाही, पण स्वीय सहाय्यकातून जे पुढे साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून या तालुक्यात काम करत राहिले ते सन्मान्य सुरेशजी निर्मळ, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये वांगी गावचे सरपंच म्हणून ज्यांनी वांगीमध्ये सरपंच पदाची धुरा सांभाळली आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिथे या वांगीच्या हद्दीमध्ये आम्ही हे लोकतीर्थ स्मारक कडेगाव, पलूस आणि सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या इच्छेखातर ही उभं करायला आम्ही सुरुवात केली. असे वांगी गावचे माजी सरपंच सन्मान्य डॉक्टर विजयरावजी हुनमाने त्यांचं आपण मनोगत ऐकलं. कुंडल गावचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आणि गेल्या 80च्या दशकापासून ज्यांनी साहेबांच्या सोबत साहेबांचं राजकीय जीवन अत्यंत जवळून पाहिलेले असे आदरणीय उत्तमभाऊ पवार, इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे हरी दिगू असेल, आदरणीय सिकंदर जमादार सर जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन राहिलेले आहेत, समोर बसलेले सर्व आदरणीय भीमराव नाना आहेत ज्येष्ठ नेते, आदरणीय या ठिकाणी घनश्याम मामा आहेत, आदरणीय पांडू तात्या आहेत, मधू नाना भोसले आहेत, तिकडं मदने काका आहेत, ही सगळी मंडळी, आता सर्जेराव पापा आहेत. आता चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला तर मला क्षमा करा, नाहीतर मी नावं घ्यायला लागलो तर पाठ शेवटच्या रांगेपर्यंत घ्यावी लागतील आणि त्याचा पुन्हा नाव घेतलं नाही म्हणून जिल्हा परिषद मध्ये काही अडचण नको, ही भीती थोडीशी माझ्या मनामध्ये आहे किंवा काळजी आहे. म्हणून सर्वच इथं बसलेले मी तुम्हाला सगळ्यांना एका वेगळ्या भावनेने माझ्या मनातला मान सन्मान देणार आहे, म्हणून कुणी नामोल्लेख केला नाही केला असं गैरसमज करून घेऊ नये. इथं बसलेले प्रत्येक जण जे कदम कुटुंबातले सदस्य आहात, म्हणून या ठिकाणी आज तुमचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज लोकतीर्थाला 1 वर्ष पूर्ण होतोय. गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आणि राज्याचे माजी मंत्री व राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो अशा आपल्या लाडक्या नेत्याचं एक स्मरण आपल्या मतदारसंघाच्या मातीत राहावं ही मनापासून इच्छा साहेबांच्या दुःखद निधनानंतर आदरणीय आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक नेते आदरणीय मोहनराव कदम दादांची होती. साहेबांच्या दुःखद निधनामुळे आपल्या सर्वांवर प्रचंड मोठा एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि आकस्मित झालेल्या या निधनामुळे आपण सगळेच हवालदिल झालेलो होतो. आदरणीय मोहनराव कदम दादांनी जो व्यक्तिगत मला जो धीर दिला, जो आधार दिला, ज्याच्यातून जे मला पुन्हा एकदा साहेबांच्या विचाराने आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करायला पुन्हा एकदा मला बळ मिळालं, त्यातून दादांनी मला एक दिवशी सांगितले की विश्वजित काही असो, जो कारखाना साहेबांनी
म्हणजे भाग्यलिखित केलेला होता, जो कारखाना या कडेगाव तालुक्यातल्या माळरानावर उभा राहावा आणि जो सहकारी तत्वावर असणाऱ्या कारखान्याच्या माध्यमातून या कडेगाव तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील लोकांना, शेतकऱ्यांना ज्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा प्रपंच संसार उभा राहावा, अशा या कारखान्याच्या मातीत किंवा तालुक्यामध्ये कुठेतरी पतंगरावजी कदम साहेबांचं हे स्मारक उभं राहिलं पाहिजे. दादांचा आदेश आणि दादांची सूचना हे आपण सगळेजणच प्रमाण मानतो. खरं सुरुवातीचे काही महिने आम्ही कुठल्याही कुटुंबामध्ये एखादी जेव्हा दुःखद घटना घडते आणि या दुःखद प्रसंगातनं माझ्यासमोर बसलेले व्यासपीठावरील काही अनेक मान्यवर वेगवेगळ्या पद्धतीने आपण गेलेले आहोत. कधी दुर्दैवाने आपल्याला त्या प्रसंगातनं जावं लागतं, परंतु आपण या ज्या प्रसंगातनं जातो सुरुवातीचे काही महिने आपल्याला काही सुचत नसतं. पण मला दादांनी आधार दिला, आईंनी खूप आधार दिला आणि आमची बहीण अस्मिताताई असेल, भारतीताई असेल, ह्यांनी प्रचंड प्रेम आणि आधार मला दिला. माझी पत्नी स्वप्नाली असेल, मुलं असतील, या सगळ्यांना साहेबांची आठवण खूप यायची. परंतु एकमेकांना आधार देत देत आम्ही सगळे पुन्हा एकजूट होऊन आम्ही सगळेजण कामाला लागलो. आणि दादांचं तर नेहमीच, म्हणजे मी असं म्हणेल की गेले 25 वर्ष मी पलूस कडेगावमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने मी काम करत होतो. परंतु जेव्हा साहेबांचं दुःखद निधन झालं त्याच्यानंतर उलट दादांचं आणखी बारीक लक्ष माझ्यावर होतं. म्हणजे पूर्वी काळानुसार थोडंसं मी कधी मतदारसंघात यायचो, कधी जायचो, दादांची नेहमीच भेट घेत होतो, दादांचे अनेक विषयांवर चर्चा करत होतो. साहेबांशी माझी, दादांची चर्चा, आमची तिघांची चर्चा पण अनेकदा होत होती गेल्या 20-25 वर्षामध्ये. परंतु त्याच्यानंतर दादांनी आणखी माझ्यावर बारीक लक्ष ठेवून जेवलाय का, कधी येतो, कधी जातोय, असे बारीक गोष्टीची चौकशी सातत्याने दादा करत होते. आज दादांची तब्येत बरी नाहीत म्हणून ते या कार्यक्रमावर नाहीत, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आज सकाळी मी, वडेट्टीवार साहेब, बंटी पाटीलजी, आम्ही विशालजी, आम्ही सगळेजण त्यांना भेटलो. मी गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, सांगली हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटत आहे. लवकरात लवकर येणाऱ्या दिवसातच दादा वाजेगावातनं बाहेर येतील आणि कारखान्यात पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना भेटण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आज आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं हे स्मारक लोकतीर्थ या ठिकाणी जे आम्ही उभं केलं, ह्याच्या मागे काही विचार होता. तो विचार असा होता की ज्या पतंगरावजी कदम साहेबांनी जितेशनी प्रास्ताविक केलेल्याप्रमाणे शून्यातनं आदरणीय श्रीपतराव तात्यांचा, आदरणीय आमच्या आजी बायाबाईंचा आशीर्वाद घेऊन सोनसळसारख्या गावातनं त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. आणि शून्यमत पण नव्हतं, शून्याच्या खाली मायनस होतं. असं ते सोनसळ गाव, जिथे कदम साहेब आम्हाला लहानपणी सांगायचे की वहिवाटीला वाट नसायची, खडकर रस्ता असायचा. तिथं शिक्षण घेतलं, तिथून शिरसगावला रोज शिक्षणाला जात होते. शिरसगावचं सोनसळचं नातं 2 जुळी भावंड किंवा 2 जुळी बहिणी सारखं हे सोनसळ, शिरसगाव ही 2 गावं होती. तिथं साहेब शिकले, शिकण्याची इच्छा होती. तात्यांचा आणि आमच्या आजींचा, बायाबाईंचा फार मोठे त्यांच्या पाठीमागे पाठबळ होतं, इच्छा होती की पोरं शिकली पाहिजे. पतंगरावजी कदम साहेब ज्यांना लहानपणी अण्णा म्हणायचे त्यांना तो शिकला पाहिजे अशी त्या दोघांची फार इच्छा होती. त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतलं, कुंडलला गेले, तांबट काकांच्या त्या हायस्कूलमध्ये शिकले. कमवा व शिका योजनेअंतर्गत पुन्हा कर्मवीर अण्णांचा विचारांचा वारसा घेऊन सातारा येथे शिवाजी हायस्कूलला शिकले. आणि मग पुढचा इतिहास बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. 62 साली खिशात 7 रुपये विजय वडेट्टीवार साहेब घेऊन कदम साहेब पुण्याला गेले होते वयाच्या 16व्या वर्षी. आता 62 साली साताऱ्याहून पुण्याला 16व्या वर्षी जाणं म्हणजे आज कुणाला ती कल्पना तरी येऊ शकते का? कुणाला ते धाडस तरी होऊ शकतं का? पण कदम साहेबांमध्ये ते धाडसच नव्हतं, ती जिद्द होती की ज्या मातीत आपण जन्मलो, लहानाचे मोठे झालो, त्या मातीचं परिवर्तन झालं पाहिजे, त्या मातीतल्या लोकांचं भलं झालं पाहिजे. ही पतंगरावजी कदम साहेबांच्या मनामध्ये लहान वयापासून एक जिद्द होती. आणि ती जिद्द फक्त घेऊन
त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये जाण्याचं धाडस केलं. 2 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं साधना विद्यालयामध्ये. मग 64 साली 10x10च्या खोलीमध्ये कसबा पेठेत त्यांनी पुण्यासारख्या शहरात, जे विद्येचं माहेरघर, अनेक आता पुण्यात काही काही गोष्टी आहेत जे आम्ही सगळे ऐकतो, तिथं भारती विद्यापीठाची स्थापना केली. तदनंतर साहेबांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. आमच्या उदाबाई देवीचा, चौरंगीनाथाचा, सागरेश्वर असेल, डोंगराई देवीचा असेल, औदुंबरातल्या दत्ताचा असेल, आई तुळजाभवानीचा असेल, या सगळ्यांचा आशीर्वाद कदम साहेबांच्या पाठीशी होता. एक दैवी शक्ती होती की एक बिनचपलेतला तरुण युवक पुण्यासारख्या शहरात येतो आणि धाडसानी 10x10च्या खोलीत भारतीय विद्यापीठाची स्थापना करतो. आणि 64 सालापासून त्यांनी त्यांचं शैक्षणिक कार्य पहिलं सुरू केलं. राजकारण डोक्यामध्ये नव्हतं. या शैक्षणिक कार्यापासून साहेबांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, ही साहेबांची तळमळ मनापासून इच्छा होती. आज खरं तर ते सगळं शैक्षणिक कार्य संपूर्ण महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला माहिती आहे, पण त्याची मुळं काय आहेत, त्या मुळांमधला विचार काय, त्या मुळांमधलं जे खत पाणी, ती जी माती आहे, ती माती या पलूस कडेगावची माती आहे, हे आज हिंदुस्थानाला कळतं. याचा मनापासून या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो. आणि तिथून मग पुन्हा 70च्या दशकाला, 80च्या दशकामध्ये नेहमीच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि ज्यांना वडील स्थानी आयुष्यभर पतंगरावजी कदम साहेबांनी मानलं, ज्यांचा आदर्श, ज्यांचा विचार घेऊन साहेबांनी शिक्षण आणि समाजकारण केलं, असे स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ, त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. यशवंतराव मोहिते भाऊने तर फार मोठं काम केलं होतं. कदम साहेब अवघ्या 28-29 वर्षाचे होते आणि त्यांना एसटी महामंडळावर नेमणूक केली आणि 4 वर्ष एसटी महामंडळाचं संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी, ही कल्पना पतंगरावजी कदम साहेबांनी राबवली आणि महाराष्ट्रातल्या हजारो ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या तरुणांना तिथे एसटीचं ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणून संधी दिली. मला परवाचा एक किस्सा सांगावासा वाटतो. एक सांगली जिल्ह्यातले आमचे पैलवान आहेत संतोष वेताळ म्हणून, त्यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी मी गेलो होतो आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे वडील, त्यावेळेस आता त्यांचं नुकतंच दुःखद निधन झालं, मी तिथं घरात गेल्या गेल्या त्यांचे वडील 70-75 वर्षाहून अधिक वय त्यांचं होतं. आल्या आल्या त्यांनी मला मिठी मारली. मी त्यांच्या पाया पडलो, पण मला कळलं ना मला मिठी का मारतात. मिठी मारल्यानंतर 2-4 मिनिट मला ते सोडत नव्हते आणि त्यांच्या डोळ्यातनं इतकं पाणी आलं. मला म्हणले, मला एवढं म्हणलं आज आनंद झालाय. म्हणलं कशासाठी? म्हणलं मी एसटीमध्ये माझी ओळख नव्हती, पतंगरावजी कदम साहेबांकडे गेलो आणि एका क्षणात, एका मिनिटामध्ये मला एसटीचं कंडक्टर म्हणून पतंगरावजी कदम साहेबांनी ऑर्डर दिली. म्हणजे ही जाण ठेवणारी माणसं, ज्यांनी 35 वर्ष एसटी महामंडळामध्ये काम केलं आणि कदम साहेबांनी अशी सांगली जिल्ह्यातली, महाराष्ट्रातली किती मुलं या एसटी महामंडळाला त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आणि हा महाराष्ट्राचा त्यातनं एक आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. हे त्या काळातली माणसं आजही त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी आम्हाला सांगतात. आज खरं या ठिकाणी साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात 80चा दशक कठीण होता. आदरणीय मोहनराव कदम दादा आणि 80ला 85ला साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या विचारातून, साहेब यशवंतराव मोहिते भाऊ, यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादांच्या विचाराने प्रेरित होतेच, पंडित नेहरू, इंदिराजी गांधींच्या विचाराने प्रेरित होते. आणि साहेबांनी ठरवलं आता मतदारसंघाचा कायापालट करायचा असेल, विकास घडवायचा असेल तर शेवटी राजकीय प्रवाहात आपल्याला आलं पाहिजे. आणि 80ला त्यांनी निवडणूक पहिलं काँग्रेसला तिकीट मागितलं, दुर्दैवाने तिकीट मिळालं नाही. मला एक दिवशी हे मोहनदादांनी किस्सा सांगितला. म्हटलं दादा काय झालं? म्हणलं 80-85ला परत त्यावेळेस तर काहीच नव्हतं आपल्याकडे, ना भारतीय विद्यापीठाच्या शाखा होता, ना कारखाना होता, ना सूतगिरणी होती, ना माणसं आपल्याशी कशी जुडली गेली. मला म्हणले विश्वजित, एक दिवशी मला कदम साहेब 80ला येऊन भेटले आणि आम्ही दोघंच होतो. म्हणले मला 80ला म्हणले दादा आपल्याला तिकीट नाही मिळालो, म्हणजे प्रयत्न झाला, खूप लोक आपल्याच्या पाठीशी उभे आहेत, नेते आपल्या पाठीशी होते, पण तिकीट नाही मिळालं, तर काय करायचं? दादा म्हणले मी पतंगरावजी कदम साहेबांना सांगितलं आता आपण लढायचं, लोकांचा आशीर्वाद घेऊन लढायचं. आणि उगवता सूर्य आणि 85ला सिंह चिन्ह कदम साहेबांना मिळालं
आणि सिंहाचं चिन्ह घेऊन सिंहासारख्या माणसाला पलूस कडेगावच्या जनतेने निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाडवलं. पण काँग्रेसचा विचार हा नेहमीच होता. वसंतदादांनी शिक्षणाचं खुलीकरण केलं, दादांबाबतीत साहेबांना एक आदर होता आणि या सगळ्या ह्याच्यातनं नेतृत्वाखाली साहेब हे पलूस कडेगावच्या मातीतनं महाराष्ट्रावर काम करायला लागले. पहिल्यांदाच 90 साली त्यांना मंत्रिपद मिळाली आणि त्यातून पहिलं जे काम त्यांनी हातात घेतलं, ज्याचा आवर्जून उल्लेख सुरेश चेअरमनांनी केला, तो म्हणजे ताकारी टेंबूचा विषय. ज्या ताकारी टेंबूच्या माध्यमातून पाणी हे आपल्या कडेगाव तालुक्यातला आल्याशिवाय इथला विकास होऊ शकणार नाही, इथल्या शेतकऱ्यांचा प्रपंच संसार उभा राहू शकत नाही. ह्याच्यासाठी साहेबांनी दिवस रात्र एकच विषय, म्हणजे मला आठवतं एक दिवशी विलासरावजी देशमुख साहेब आणि शरद पवार साहेब असे विनोदाने मला एक किस्सा सांगत होते की एखाद्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जर पतंगरावजी कदम साहेब बोलायला सुरुवात त्यांनी केली की पवार साहेबही म्हणायचे, 91 ते 95च्या काळात ते काही काळ मुख्यमंत्री होते, सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते, मग 99 पासून विलासराव देशमुख साहेब होते, की आम्ही आता असं म्हणायचो की आता बघा टाकारी टेंबू कदम साहेब बोलताय, दुसरं काही बोलणार नाही. फक्त टाकारी टेंबूवर कदम साहेब म्हणजे अर्धा तास कॅबिनेटमध्ये बोलायचे. आणि आज जे ताकारी टेंबूचं पाणी या तालुक्यामध्ये वाहतंय, गावोगावी पोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, ह्याला फक्त आणि फक्त पतंगरावजी कदम साहेब आहेत, जबाबदार आहेत. हे मला मनापासून या ठिकाणी सांगायचं. इतिहास त्याला साक्ष आहे. इतिहास कुणी बदलू शकत नाही. इतिहासामध्ये कधी कोण या ठिकाणी बदल घडवू शकत नाही. इतिहासाबाबतीत कोण खोटं सांगू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी महाराष्ट्र घडवला. हिंदवी स्वराज्याचं लढाई महाराष्ट्राच्या मातीतनं हिंदू देशामध्ये नेली. हा इतिहास आहे, हा कुणी बदलू शकत नाही. तसं ताकारी टेंबूच्या बाबतीमध्ये कदम साहेबांनी जे या मतदारसंघासाठी केलं आणि जे राज्याचे मंत्री म्हणून अहोरात्र त्यासाठी प्रयत्न केला, हा इतिहास आहे, हा कुणी बदलू शकत नाही. हे सगळं करत असताना आमच्या ज्या गोष्टीचा उल्लेख जितेशनी केला आणि अनेक लोकांनी केला माझ्या आधीच्या वक्त्यांनी, ते आमच्या कुटुंबाची खासियत. दादा आमचे कुटुंब प्रमुख. कदम साहेबांनी हे सगळी लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात ते लढत गेले. शिक्षणाचा विस्तारीकरण झाला, गोरगरिबांसाठी असंख्य शाळा उभ्या राहिल्या, डीम युनिव्हर्सिटी झाली. अहो कालच आमच्या डीम युनिव्हर्सिटीला A++ ग्रेड गेल्या 2 महिन्यापूर्वी 4थ्यांदा मिळाला. महाराष्ट्र देशाच्या इतिहासामध्ये अशी मोजके काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांना 4थ्यांदा A++ ग्रेड मिळाला. या ठिकाणी आदिवासी शिक्षण असेल, स्त्री शिक्षण असेल, बहुजन समाजातल्या शेतकऱ्यांना दिलेलं शिक्षण असेल, हे सगळं आम्ही करत गेलो. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची की ह्या विचाराने आयुष्यभर गोरगरिबांची सेवा, सर्वसामान्यांची सेवा, काँग्रेस पक्षाच्या विचारांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम हे पतंगरावजी कदम साहेबांनी केलं. आणि तो विचार या मातीत एक टिकला पाहिजे. त्या विचारांनी माणसं आणि नवीन पिढी ही प्रेरित झाली पाहिजे. म्हणून या लोकतीर्थाची उभारणी ही या कारखान्याच्या माध्यमातून सगळ्या सभासदांनी आम्हाला मदत केली, तालुक्यातल्या लोकांनी मदत केली. ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हे लोकतीर्थ हे स्मारक या ठिकाणी उभं केलं. आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की मागच्या वर्षी जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली. जवळजवळ 4-5 लोक. काही लोकांना मला दुसऱ्या दिवशी मी ऐकून मला मनाला खंत वाटली की माणसं विट्यापर्यंत अडकलीच होती, माणसं इथपर्यंत पोचू शकली नाही कडेगावच्या कार्यक्रमापर्यंत. काही माणसं कराडच्या पुढे त्या कडेगावच्या MIDC पर्यंत गाडीत बसली होती. पण जी माणसं गाडीत होती ती माणसं ऐकत होती कार्यक्रम. कोण YouTubeवर बघत होतं, कोण Facebook लाईव्हवर बघत होतं, पण सगळ्यांनी तो कार्यक्रम पाहण्याचा एक मनापासून प्रयत्न केला. एवढी भावना, एवढं नातं घट्ट हे आमच्या पतंगरावजी कदम साहेबांशी या कडेगाव पलूस मातीतल्याच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेले. आज मला आठवतं मी एक दिवशी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो, बंटी साहेब, मी विदर्भात एका दौऱ्यावर गेलो होतो आणि मी एका नगरपालिकेमध्ये जाण्यापूर्वी, मोठी नगरपालिका होती साहेब, वडेट्टीवार साहेब, आपण विदर्भाचे नेते आहात, आणि मला एक फोन आला माझ्या पेला की मी नगराध्यक्ष आहे आणि मी एक 500,000 माणसं घेऊन नगरपालिकेच्या बाहेर उभा आहे, मला विश्वजित कदमांचं स्वागत करायचं. म्हणलं ठीक आहे बाबा, आपलंही नशीब चांगलं आहे, युथचा अध्यक्ष आहे, विदर्भात स्वागत होतंय, घेऊ आपण स्वागत. म्हणलं नाही साहेब, तो भाजपचा आहे. म्हणलं अरे ही काय भानगड आहे. म्हणलं भाजपचा नगराध्यक्ष एवढे नगरसेवक घेऊन, माणसं घेऊन आपल्या स्वागतासाठी, काय म्हणलं भानगड आहे. मग मी त्याला म्हणलं अरे बाबा, म्हणलं मी युथचा अध्यक्ष आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल,
मी शहरात येतोय, कशासाठी मला तुम्ही अडचणी द्याल, मलाही अडचणीत आणाल. म्हणलं नाही साहेब, मी काय ऐकणार नाही. मी तुमचा ते मोठा हार बीर घेऊन फटाके, 1000 माणसं. मी विदर्भात कधी पाऊलही ठेवलं नव्हतं. युथचा अध्यक्ष झालो म्हणून महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांमुळे मला पाहायला मिळाला, या लोकांमुळे महाराष्ट्र पाहायला मिळाला. आणि त्यांनी म्हणलं काय भानगड आहे. म्हणलं सर, माझ्या वडिलांना ST मध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी नोकरी लावली आणि मला शिक्षण भारतीय विद्यापीठातनं मिळालं. माझ्या वडिलांना फी परवडत नव्हती. 1 रुपया सुद्धा फी न घेता मला शिक्षण. आज मी या शहराचा नगराध्यक्ष आहे. पक्ष गेला इकडे तिकडे, पण ज्या वडिलांनी माझ्या वडिलांना नोकरी लावली, मला मोफत शिक्षण दिलं, त्या पोराला स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. ही भावना आणि हे आमच्या कुटुंबाने मिळवलं. वडेट्टीवार साहेब, एवढंच मिळवलं आमच्या कुटुंबाने. आणि ह्याच्यात प्रचंड मोठा समाधान आणि आनंद हे पतंगरावजी कदम साहेबांना होता. आणि तोच आनंद आणि समाधान घेऊन भविष्य काळात आज लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने आज आम्ही काम करतोय. संघर्षाचा काळ आहे, परंतु मी नेहमी आपल्याला सांगतो, आज ठीक आहे, तुम्ही आम्ही सगळेच जण विरोधी पक्षाच्या बाक्यावर बसलेलो आहोत. इन 16 आमदार आहे, पण आम्ही 16 आमदार जरी असलो, पुढचे 5 वर्षात जर हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबतीत काही चुकीचं वागलं तर या सरकारचा घाम काढण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. एवढं निश्चितपणे तुम्हाला आम्ही सांगतो. 16 जरी असलो तर पतंगरावजी कदम साहेबांचा मुलगा आहे. बंटी पाटील आमचा वाघ आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. DY पाटलांचा मुलगा आहे. विजय वडेट्टीवार सुद्धा विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे वाघ आहेत. आम्ही लढतोय आणि आज आमचा विशाल सुद्धा दिल्लीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन लढतोय. आम्ही लढतोय. संघर्षातनं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला संधी दिली. प्रतिकूल परिस्थिती होती. आज मी थोडंसं राजकारणावर का बोलतोय, कारण लोकांना कधी कधी थोडी अचानक भीती वाटते, काळजी वाटते. साहेब, जरा सरकार सत्तेत आहे, कामं होईना, जरा हे होईना ते होईना. अरे 80ला कोण होतं, 85ला कोण होतं. आज मी किस्सा ऐकतो, जुने जी 70-75 वर्षाची माणसं जी इथं समोर बसली आहेत, जेव्हा कदम साहेबांसाठी ती प्रचार करत होती, त्यांनी दगडं खाल्ली आहेत, अंगावर दगडं झेलली आहेत, डोक्यावर दगडं झेलली आहेत. असे किस्से आज मी सुद्धा ऐकले की माझ्या अंगावर काटे येतात. मी तुम्हाला दगडं झेलायला सांगणार नाही, तशी संख्या ती कमी झाली आहे. पण जी आहे तेवढी जी काय संख्या आहे त्यांच्यासाठी मला काम करायचंय. जी निष्ठावंत आहे, जातीवंत आहे, प्रेमळ आहे, ज्यांना कदम साहेबांवर या ठिकाणी आमच्या कुटुंबावर प्रेम आहे की साहेबांनी एवढं केलं. विश्वजित कदम तुम्ही राबताय, पुरात काम केलं, करोनात काम केलं, या ठिकाणी दुष्काळात काम केलं. काही गोष्टींचा उल्लेख आज आमच्या आधीच्या वक्त्यांनी केला. त्याच्या ज्या लोकांना जाणे, ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासाठी निश्चितपणे मी अहोरात्र काम करत राहील. मला एवढं सांगायचं आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण लढतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज एक साहेबांचा विचार घेऊन दादांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी काम चालू आहे. आज खरं डॉक्टर शिवाजीराव कदम सर, आपल्या भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती, ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु 6 दिवसापूर्वी त्यांना डेंग्यू डिटेक्ट झाल्यामुळे, अत्यंत अशक्तपणा त्यांच्यात असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांचे फार मोलाचं मार्गदर्शन बंटी साहेब मला माझ्या भारतीय विद्यापीठाच्या कामकाजात मिळालं. आणि मला सांगायचं आहे की आमची ही जी काय फौज आता टीमवर तुम्ही स्टेजवर पाहताय कदम कुटुंबाची, त्यात सन्मान्य शांताराम बापू असतील, महेंद्र आप्पा असतील, आमचा जितेश, हरी, दिगू, ही सगळी ही जी आमची लोक आहेत, ही सगळी जण आता लोकांसाठी काम करण्यासाठी आज धडपड करतायत त्यांच्या परीने. प्रत्येक जण, आम्ही सगळेजण साहेबांच्या विचाराने काम करतो आणि हा फार मोठा मला एक आधार आहे. आणि हे माझं कुटुंब, मगाशी कोणीतरी सांगितलं की तुम्ही बाळासाहेब कदम कुटुंब आपण एक ठेवतोय, चांगल्या पद्धतीने काम करतोय. पण मला एवढंच सांगायचं, फक्त कदम कुटुंब हे ओढत स्टेजवरती नाही. कदम कुटुंब पलूस कडेगावच्या मातीतलं प्रत्येक घरातली व्यक्ती कदम कुटुंब आहे हे मानून या ठिकाणी भारतीय विद्यापीठातला आणि सोनेरा कारखान्यातला प्रत्येक सेवक हे कदम कुटुंब हे मानून मी या ठिकाणी आयुष्यभर काम करतो आणि करत राहील. एवढंच मला तळमळीने सांगायचं आहे. लोकतीर्थामध्ये बंडी साहेब, मी आता जास्त वेळ घेणार नाही, वडेट्टीवार साहेबांना पुन्हा नागपूरला पोचायचं. वडेट्टीवार साहेब हे साहेबांच्या बरोबर काम केलेले एक नेते आहेत. शून्यातनं त्यांची उभारणी झाली. जिल्हा परिषदचे 2 वेळा सदस्य होते आणि मग आमदार झाले. 30 वर्ष त्यांनी विदर्भातनं आमदारकी भूषवलेली आहे. 30 वर्ष सलग ते निवडून आलेले आहेत. हे फार मोठी गोष्ट आहे.
आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एक आक्रमक नेतृत्व म्हणून सगळ्या महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. मी त्यांना फक्त एकदा फोनवर विनंती केली, साहेब माझ्यासाठी या. मला म्हणले विश्वजित तुमच्यासाठी मी नक्की. साहेबांबाबतीत आदर आहेच त्यांना, पण माझ्यावरही प्रेम आहे, ह्याच्यात मी काय नाकारू शकत नाही. आणि माझ्यासाठी खास रात्री 1ला पोचले, पहाटे 7ला उठले आणि परत आज दुपारी नागपूरला त्यांना जायचंय. आणि खरं विशेष बाब म्हणजे 15 दिवसापूर्वीच त्यांच्या आईंचं दुःखद निधन झालं. आणि आईंच्या दुःखद निधनानंतर पहिला सार्वजनिक कार्यक्रम महाराष्ट्रातला तो विश्वजित कदमांचा स्वीकारला, पतंगरावजी कदम साहेबांचा लोकतीर्थाचा स्वीकारला. यासाठी वडेट्टीवार साहेब तुमच्याकडून महाराष्ट्राला, फक्त विदर्भाला नाही, आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे नेते मानतो, म्हणून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो. आणि आता बंटी पाटील साहेब माझे ज्येष्ठ बंधू, ज्यांच्यात नेहमीच बंटी पाटलांची खासियत सांगतो की ते सतेज पाटील साहेब, आता ते पब्लिकली आम्ही सतेज पाटील म्हणावं लागतं, पण ते माझे मोठे बंधू आहेत. ते नेहमीच मला योग्य सल्ला देत आले माझ्या राजकीय जीवनामध्ये. मी आज जाहीरपणे सांगतो, जर काही चांगलं मी केलं असेल तर त्याच्या मागे कुठेतरी बंटी पाटील लक्षात ठेवा. आणि हे सांगण्याचा हेतू असा की आपुलकीने फोन करून माझी नेहमीच विचारपूस असते, आमच्या आईंच्या तब्येतीची विचारपूस असते, मला काही ना काही सल्ला असतो. सोशल मीडियावर सुद्धा चुकीची पोस्ट केली तर मला फोन करून सांगते विश्वजित चुकलंय. आणि धाडसाने, प्रेमाने, स्पष्टपणे आज या ठिकाणी मला सांगत असतात, विश्व हे चांगलं झालं, हे चुकतंय. एवढं आपुलकी, एवढं प्रेम आज त्यांनी एक थोरले बंधू म्हणून या धाकटाबावर ठेवलेलं आहे. आणि आम्ही एक टीम म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणात एका विचाराने, एका दिलाने काम करतो, याचा मनापासून आनंद आहे. विशाल पाटील, आज विशालराव, मी खरं सांगतो, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला कसं आम्ही आणि सांगलीच्या जनतेने निवडून दिलं हे आम्हाला माहिती आहे. मला किती ताण झाला, काय काय त्रास झाला विशालराव, किती मला त्रास झाला. मला म्हणजे तुम्हाला कदाचित बऱ्याचदा असं दुःख वाटत असेल, 19ला तिकीट मिळालं नाही, 20ला तिकीट मिळालं नाही, बरोबर आहे. अहो माझ्या वडिलांना पण नाही मिळालं 80-85ला, पण सुदैवाने मी त्यातनं गेलो नाही. पण मला असं वाटतं गेल्या वेळेस तिकीट नाही मिळालेच बरं झालं. आणि आपण सगळ्यांनी जो उठाव केला, जे सांगलीत मी जरा माझं वेगळं रूप सांगली जिल्ह्याच्या लोकांना सांगलीतल्या एका जाहीर सभेमध्ये, भाषणामध्ये पाहायला मिळालं. मला एवढंच सांगायचं आहे की आज मी मागच्या वेळेसही सांगितलं की साहेब आणि वसंतदादा दोघंही वर आहेत. या दोघांनाही आनंद वाटत असेल की आज एक आमदार आणि एक खासदार हे या व्यासपीठावर एकत्रित बसून एक दिलाने, एक विचाराने आता सांगलीचं येणारा काळ, वर्तमान आणि भविष्य घडवणार आणि आपण घडवायचं आहे. कोणी आपल्याला रोखू शकत नाही. विक्रमदादा सुद्धा आपल्या जोडीला आहेत जत तालुक्यातनं. परवा जरा अग्निपथचं विजय दीनानाथ चव्हाण सारखं काहीतरी रूप पाहिलं आम्ही त्यांचं. ते मुंबईत गेले होते, तुम्ही अग्निपथ पाहून गेला होता काय? आणि मग ही सगळी मंडळी आज आम्ही सगळेजण आहोत एक चांगल्या ताकदीने, केवळ लोकांचा आशीर्वाद घेऊन, ही कार्यकर्त्यांची, प्रामाणिक असणाऱ्या, निष्ठावंत असणाऱ्या, जातीवंत असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण काम करू. तुम्ही सगळ्यांचं आशीर्वाद, ताकद आमच्या पाठीशी राहावं एवढीच नम्रपणे विनंती करतो. लोकतीर्थामध्ये आता आम्ही एक विठ्ठल रुक्मिणीचं, आई तुळजाभवानीचं आणि गणपतीचं एक असं भव्य असं काळ्या दगडाचं मंदिर पुढच्या वर्षाच्या आतच आम्ही उभं करणार आहोत. आणि त्याचबरोबर आता एक म्युझियम इथं करणार आहे, ज्याच्या देशाचा, महाराष्ट्राचा, सांगली जिल्ह्याचा इतिहास या 2 म्युझियममध्ये, तेही वर्षभरात आम्ही करू. त्याचाही भव्य असा कार्यक्रम कधीतरी निश्चितपणे करू. आज या लोकतीर्थाच्या उभारणीमध्ये अनेक लोकांनी काम केलं, दिवस रात्र. मी तर किती फिरत होतो या सगळ्या लोकांना माहिती. परंतु सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे MD असतील, आमचे कदम सर किंवा त्यांच्या जोडीला असणारे कारखाने सिव्हिल डिपार्टमेंटचे अधिकारी, यांचाही आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेन की गेले अक्षरशः 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हे लोकतीर्थ स्मारक इथे उभं केलं आणि लोकांनी मला भरभरून साथ दिली. इथे दिवस रात्र काम करणाऱ्या जे काही कामगार असतील, मी त्यांचेही या प्रसंगाच्या निमित्ताने मनापासून धन्यवाद मानतो. जाता जाता आज सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि शिक्षक दिन म्हणून आजचा हा दिवस साजरा केला जातो. असं सर्वपल्ली राधाकृष्णनजींना या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने जे शिक्षक आणि प्राचार्य आणि जे राजकारणातले
स्वतःला शिक्षक समजणारे आणि प्रत्यक्ष शिक्षक असणारे असे जे काही लोक आहेत अशा सगळ्यांना सुद्धा नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो. आपण सगळेजण जमलात आणि आजचा हा अत्यंत भावनिक कार्यक्रम, ज्या भावनिक कार्यक्रमासाठी साहेब प्रत्येक गावाची आठवण या स्मारकामध्ये राहावी म्हणून मी फक्त आवाहन केलं की तुम्ही आपल्या गावातली माती घेऊन या. लवकरच आपण आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम या तिघांची भाषणं झाल्यानंतर आपण करणार आहोत. ते आपण ते कायमची आपल्या गावाची आठवण या स्मारकामध्ये राहावी म्हणून केलं. मी पाहिलं, माझी इच्छा होती कुठंतरी थोडंच माती आणणं. काही जणांनी तर पोती आणलीत, हरकत नाही, तोडच पोती 2029च्या विधानसभेला तोडं पोत्यानी असं मिळावं. आयुष्यभर साहेबांच्या विचाराने, दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या साथीने मी सांगलीच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी जसं साहेबांनी आयुष्यभर पाळलं, आज मी वचन देतो, कुठल्याही जात धर्म न पाहता येईल तो माणूस आपला हा समजून घेऊन त्याची सेवा मी करेल. आज मी काही भगिनींची माफी मागतो. तुम्ही जमिनीवर बसलाय, मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. हॉल जरा छोटा झालेला असला पण एवढी मोठी गर्दी येईल असं आम्हाला अपेक्षित नव्हतं. तुम्हाला जमिनीवर बसावं लागलं, पण तुमचाही मनाचा मोठेपणा आहे. आपल्या घरातला कार्यक्रम समजून तुम्ही आज जमिनीवर बसलाय, तुमचे धन्यवाद मानतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे या कार्यक्रमासाठी जमलात त्याबद्दल आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार डॉक्टर विश्वजित